नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मराठी मालिकांमधील लक्षवेधी चेहरा श्वेता शिंदे हिच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत. श्वेता शिंदे मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. निर्मिती क्षेत्रात सुद्धा बरेच वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. लागिरं झालं जी, देवमाणूस, मिसेस मुख्यमंत्री यासारख्या दर्जेदार मालिकांची निर्मिती करून प्रेक्षकांचं तिने मनोरंजन केलं. निर्मिती बनण्याआधी ती उत्तम अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीत कार्यरत होती. निर्मिती क्षेत्रात आल्यानंतर श्वेतानं अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. मात्र अभिनयाची आवड जोपासण्यासाठी तिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. श्वेता एका मुलाखतीमध्ये दिलखुलासपणे बोलली. श्वेता म्हणाली, प्रेग्नन्सी हा माझ्यासाठी काही आनंदाचा विषय नव्हता. मी जेव्हा प्रेग्नंट झाले तेव्हा मला खूप शॉक बसला. माझ्या हातून बरीच कामं निघून गेली. त्या दरम्यान मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मला मुलगी झाली, तिचं नाव वामिका आहे. एकेकाळी मला असं वाटत होतं की मी का प्रेग्नंट झाले, ते मी हेच जगातलं सगळ्यात अंतिम सुख आहे असं मला वाटू लागलं, असं ती म्हणाली. यापुढे ती म्हणते, प्रत्येक लग्नामध्ये पहिली 3 वर्ष तुम्ही सासूबरोबर एकत्र सगळं सांभाळलं तर तुमचं संपूर्ण आयुष्य सुखकर होईल. मला असं वाटतं की आपली सासू आपल्याबरोबर कशी का असेना, पण तुमचं जे मूल असतं त्याच्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आपण स्वतःला शून्य किंमत द्यावी आणि आपल्या मुलाबरोबर सासूचं असलेलं नातं पाहून गप्प बसावं. तुमच्या मुलांना एकत्र कुटुंबामध्ये राहणं हे कळणं खूप महत्त्वाचं आहे, असंही ती म्हणाली. यापुढे तिचं खाजगी आयुष्याबाबत बोलताना ती म्हणते, आम्ही दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न करत होतो पण ते झालं नाही. सरोगसीपर्यंत पोहोचलो पण तेही यशस्वी झालं नाही. सरोगसीचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर मराठीमधील पहिली सरोगसीद्वारे आई होणारी अभिनेत्री मी ठरले असते. श्वेताच्या बोलण्यामधून तिला एकत्र कुटुंब पद्धती किती आवडते हे दिसून येत होतं. श्वेता म्हणाली, माझी 3 घरं आहेत. मुंबईमध्ये एक घर आहे, तिथे फक्त मी चॅनलबरोबर मीटिंग असली तरच जाते. एक रात्र राहते आणि परत निघते, कारण त्या घरामध्ये मी एकटी राहते. पुण्यामध्ये घर आहे जे माझा संसार आहे, जिथे माझं एकत्र कुटुंब आहे. मी एकत्र कुटुंबामध्ये राहते, तिथे माझी नेहमीच कसरत असते. यापुढे ती म्हणते, साताऱ्यामध्ये माझं एक घर आहे, ते माझ्या आईचं घर आहे. तिथे गेले की मी आईच्या घरी राहते. अशी 3 घरं आहेत. 3 घरांमध्ये माझं येणं जाणं सुरू असतं. आम्ही घरामध्ये 10 जण एकत्र राहतो. मला असं वाटतं की तुम्ही तुमची विचार करण्याची पद्धत जर बदलली तर एकत्र कुटुंबामध्ये राहणं अवघड नाही. मी लग्न करून आल्यानंतर 16 वर्ष सासूबाईंबरोबर राहिले. 16 वर्षामध्ये सासूबाई आणि माझ्यामध्ये एक समजूतदारपणा आला आहे. श्वेता म्हणते, एखाद्याचा काळ आलेला असतो पण वेळ आलेली नसते. अशा वेळी त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी देव कोणत्याही स्वरूपात येतो असं म्हटलं जातं. असाच एक अनुभव श्वेताला आला. श्वेताने चक्क एका गरोदर स्त्रीचे प्राण वाचवले होते. तसेच कोणतीही सुविधा नसताना तिचं बाळंतपणही केलं. श्वेताने सांगितलं की गाडीतून जात असताना रस्त्यावर एक गरोदरबाई चालताना दिसली. तिच्याबरोबर तिची सासू किंवा आई असावी. त्या बाईकडे पाहता क्षणी मला कळलं की तिला प्रसूती वेदना सुरू झाल्यात, म्हणून मी लगेच गाडी थांबवली. तेव्हा मी स्वतः गरोदर होते. त्या दोघीही रस्त्यावर फेऱ्या मारत पुन्हा त्याच जागी येऊन बसल्या. मी आजूबाजूच्या लोकांकडे नेमकी ती बाई कुठे जाते याबद्दल चौकशी केली. चौकशी केल्यावर समजलं की एका सरकारी रुग्णालयामध्ये त्या गरोदर बाईला दाखल करून घेत नव्हते. तेव्हा मी सगळ्या लोकांना बडबडले आणि तिथे असलेल्या सगळ्या बायकांना गोळा केलं. त्या बाईभोवती सगळ्या बायकांनी वेढा घातला. तेवढ्यात ती बाई बाळंतीण झाली. त्या भागात कोणतीही सुविधा उपलब्ध नसताना त्या बाईला बाळ झालं होतं. अशा परिस्थितीत मी ते बाळ हातात घेतलं आणि त्या बाळाची नाळ दगडाने ठेचली. त्या बाळाला मी माझ्या ओढणीमध्ये गुंडाळलं. मला काहीच कळत नव्हतं, कारण यापूर्वी मी असं केव्हा अनुभवलं नव्हतं. त्यानंतर त्या संबंधित रुग्णालयात जाऊन मी त्या सगळ्या डॉक्टरांना बडबडले. त्यांना तातडीने स्ट्रेचर आणायला सांगून त्या महिलेला रुग्णालयात दाखल करायला लावलं. तेथील कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं, मॅडम ती बाई वाचणार नव्हती, तुम्ही हे कसं केलं? हे ऐकल्यावर माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. माझ्या घरच्यांना याबद्दल समजल्यावर त्यांनी देखील माझं खूप कौतुक केलं. असे प्रसंग कधी विसरता येत नाहीत. श्वेता शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन सृष्टीत काम करत आहे. 4 दिवस सासूची सारख्या सुपरहिट मालिकांपासून आपण तिला पाहिलं. फक्त अभिनयच नाही तर दिग्दर्शनातही आहे. श्वेताने नुकताच तिच्या प्रेग्नन्सीचा अनुभव शेअर केला होता. श्वेतासाठी काम नेहमी प्राधान्य राहिलं. लग्नानंतरही ती आधीसारखं भरपूर काम करत होती. त्यामुळे लग्नानंतर तिच्या कामात कोणताच अडथळा आला नाही. पण ती गरोदर राहिली तेव्हा तिच्या काय भावना होत्या याबद्दल ती बोलली. ती म्हणाली, माझ्या आयुष्यात खरा बदल झाला जेव्हा मी गरोदर राहिले, कारण मी बेड रेस्टवर होते. त्यानंतर माझं असं झालं की बापरे, आता संपलं सगळं. त्यावेळी माझी फेज खूप विचित्र होती. म्हणजे प्रेग्नन्सी हा किती आनंदाचा विषय आहे, पण तो माझ्यासाठी आनंदाचा नव्हता. मला असं वाटलं की मी का प्रेग्नंट झाले, आता माझी सगळी कामं जाणार. म्हणजे विचार करा की मी किती वर्कहॉलिक झाले होते. मला ते सहनच होईना. ती पुढे म्हणते, तेव्हा फू बाई फू पहिला सीझन येणार होता. अशा काही गोष्टी ज्या ऑफर होत होत्या त्याला नाही म्हणावं लागत होतं. हातातले प्रोजेक्ट्स रद्द करावे लागले. मला यामुळे डिप्रेशन आलं. मी काउन्सिलिंग केलं. त्यांनी मला TV पूर्णपणे बंद करायला सांगितला. पुस्तकं वाचायला सांगितली.
पुस्तकांनी मला वेगळा दृष्टिकोन दिला. प्रेग्नन्सीबाबत निगेटिव्ह विचार करणारी मी नंतर पॉझिटिव्ह झाले होते. लेख वामिकाला पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा मला असं झालं की मी काय विचार करत होते. मराठी मालिकांमध्ये एक भक्कम निर्माती म्हणून कार्यरत असणारी श्वेताची लव्ह स्टोरी मात्र भन्नाट आहे. खऱ्या आयुष्यात देवमाणूस लागेल झालं जी सारख्या मालिकांची निर्मिती करणाऱ्या श्वेताचं लग्न संदीप भन्साळी यांच्याशी झालेलं आहे. या कपलची लव्ह स्टोरी एकदम भन्नाट आहे. श्वेता आणि संदीप यांची पहिली भेट शूटिंगच्या सेटवर झाली होती आणि पहिल्याच भेटीत त्यांच्यात जोरदार भांडण झालं. या खडाजंगी भांडणानंतर श्वेताच्या वाढदिवशी संदीप यांनी सरप्राईज प्लॅन करून तिच्यासाठी सेटवर केक मागवला. श्वेताला याबद्दल कसलीही कल्पना नसल्याने तिला आनंद झाला होता. जेव्हा तिला या सरप्राईजबद्दल समजलं तेव्हा तिला आश्चर्य वाटलं. संदीप यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं भांडण मिटलं. हळूहळू दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यांच्यात प्रेम निर्माण झालं. संदीप भन्साळी हे एक डिजिटल मेंटर आहेत. तसंच त्यांचं मार्केटिंग क्षेत्रात सुद्धा ज्ञान आहे. अपराधी कोण या मालिकेच्या सेटवर श्वेता आणि संदीप भन्साळीची ओळख झाली होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल्यानंतर 2007 साली दोघे विवाहबद्ध झाले. संदीप भन्साळीने अनेक यशस्वी हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. लग्न आणि मूल झाल्यानंतर श्वेताने काही काळासाठी फिल्म इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. श्वेता आणि संदीप यांचं मिलन म्हणजे साताऱ्याचा कंदीपेढा आणि सिंधी कढीचा संगम अशी उपमा त्यांना दिली जाते. श्वेता आणि तिच्या नवऱ्याची ही लव्ह स्टोरी चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसते. छोट्या पडद्यावरचा यशस्वी चेहरा म्हणजे अभिनेत्री श्वेता शिंदे. मराठी हिंदी मालिकांमधून श्वेता घराघरात पोहोचली. अवंतिका, अवघाचे संसार, लक्ष आणि वादळवाट या गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये श्वेता शिंदेने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. श्वेताने मिळालेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. तिने ती वठवलेली नकारात्मक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अभिनयाकडून श्वेता शिंदेने मालिका निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. मालिका निर्मितीबरोबर श्वेताने डॉक्टर डॉन या मालिकेच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी छोट्या पडद्याकडे पुन्हा वळताना दिसली. बाप रे बाप, डोक्याला ताप, देऊळ बंद आणि आणखी काही सिनेमांमध्ये तिने काम केलेलं आहे.